काय म्हणले पहा, हीट इंजिन ऑपरेट बिटवीन टेम्परेचर T1 and T2 हॅज इफिशियन्सी 1/6. म्हणजे पहिली केस आहे हा TH मध्ये काय दिले पहिल्या केसमध्ये ते तुम्हाला आयडेंटिफाय व्हायला पाहिजे. ऑप्शन बघितला तर 370-310, 370-330, म्हणजे T1 हे हायर आहे. इज इट राईट? T1 हायर आहे अँड TC काय आहे, कोल्ड आहे, हे लोअर आहे. राईट? हा. मग पहिल्यांदा एफिशियन्सी काय दिले, 1 मायनस लोअर बाय हायर. हा फॉर्म्युला बरा पडतोय. फर्स्ट केस में एफिशियन्सी है 1/6. 1 मायनस TC/TH. मला आन्सर सांगा ज्यांना पहिल्यांदा फाइंड होईल त्यांनी. TC/TH या साईडला प्लस झालं म्हणजेच काय, T2/T1. इज इट राईट? इट इज 1 मायनस 1/6. 6 मायनस 1 क्रॉस मल्टिप्लाय केलं 5/6. बरोबर. अँड फ्रॉम दॅट व्हॉट वी गेट, T2 व्हॅल्यू मिळाली, इट इज अ 5/6 T1. सगळ्यांना हे कळालं काय? पहिली केस T1 हायर का घेतलं कळालं, कारण ऑप्शन मध्ये दिलंय T1 हायर आहे. सगळे ऑप्शन बघितला तर. इज इट क्लिअर? ओके. पहिले डेटा यूज केला, रिलेशन मिळालं. सेकंड डेटा मध्ये काय म्हटलंय, सेकंड डेटा मध्ये त्यांनी काय केलं सांगा, की TH आहे तसा ठेवला, इनपुट आहे तसं ठेवलं, आउटपुट इन्क्रीज केलं. म्हणजे TC लोअर्ड बाय हाऊ मच, लोअर्ड बाय, याचा अर्थ काय, T2 मायनस 6. तर त्यावेळी एफिशियन्सी झाली 1/3. पुन्हा एफिशियन्सी फॉर्म्युला 1 मायनस TC/TH. T1 T2 मध्ये लक्षात ठेवू नका, लोअर हायर किंवा कोल्ड हायर. 1/3 1 TC किती आहे, T2/6 अँड T1. बरोबर. आता सिम्प्लिफाय करण्यासाठी मी T2/62/T1 लेफ्ट साइडला घेतलं, राईट साइडला झालं 1 मायनस 1/3 झालं. मी 3 मायनस 1 2/3. सो T2 आलं, T2 मायनस 62 T1 इज इक्वल टू हाऊ मच, 2/3. हा, फर्स्ट ऑप्शन व्हेरी गुड. पहिल्या सॉल्व्ह झालेलं. T2 मायनस 62 ला ह्या 3 न मल्टिप्लाय करा, इज अ 2T1. इज इट राईट? मग 3T2, बट T2 किती आहे, 3 ने मल्टिप्लाय करूया, बट T2 किती आहे, 5/6 T1. इज इट राईट? मायनस 62
इक्वल टू मॅथमॅटिकल पार्ट आहे पण ह्यात काहीच नाही आहे. हा आता 3/6 म्हणजे 5/2 T1 झालं. चैतन्य सॉल्व कर. 62 इंटू 3 किती येणार? 6 आणि 186 ना. मॅथ्स चेक करा. हा आता 2T1 5/2 इकडे घेतलं. T1 minus 2T1 is equal to 186. So it is cross multiply केलं तर येते 4/-5 half. T1 is 186. T1 किती आलं? 186 into 2 किती येते? 186 into करा किती येते? 372. आणि 372 वाला ऑप्शन कुठला आहे? ए आणि बी दोन्ही आहे ना. म्हणून अजून एक कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. मग T2 किती आहे? 5/6 310. मग 310 म्हटलं तर ऑप्शन कुठलं आलं? 310 is option A. Is it right? Okay. Go for 15.